आता जसजशी आपली ॲडमिशन प्रोसेस जवळ येईल ना, तुम्हाला वेगवेगळ्या काउन्सिलर्सकडून, कॉलेजेसकडून कॉल्स यायला स्टार्ट होतील किंवा व्हॉट्सअप मेसेजेस येतात, की आमच्या इथे काउन्सिलिंगला या, आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला इतक्या कमी पर्सेंटेजवरती ॲडमिशन देऊ किंवा टॉप कॉलेजेस जे आहेत COEP, VGTI, PICT याच्यावरती आम्ही तुम्हाला NRI कोटामधून ॲडमिशन देऊ. सुरुवातीला फक्त टोकनमधून 25,000 द्या आणि नंतर जी ॲडमिशन कन्फर्म जाईल ना, तो उरलेली रक्कम द्या किंवा तुम्हाला डायरेक्टली आम्ही तुम्हाला या कॉलेजमध्ये ॲडमिशन देऊ. त्यामुळे एक प्रश्न तुमच्या मनात सुद्धा आला असेल, की PICT असेल, VIT असेल किंवा टॉपची जी कॉलेजेस आहेत तिथं कमी मार्क्सवरती सुद्धा ॲडमिशन मिळतं का? ठीक आहे. आता कॉलेजेससोबत खरे टायअप असणारे काउन्सिलर्स आहेत ना, फार थोडे आहेत आणि बाकीचे जास्त आहेत ना, ते काउन्सिलर म्हणजे जास्तीत जास्त स्कॅमर्सच आहेत. का? एकतर स्वतःची काउन्सिलिंग विकण्यासाठी ना तुम्हाला मोठमोठी स्वप्न दाखवायची, की कमी पर्सेंटेजवरती सुद्धा आम्ही तुम्हाला कॉलेज मिळवून देतोय. मात्र रिॲलिटी आहे ना, ती थोडीफार वेगळी आहे. आता मी आजचा जो व्हिडिओ आहे ना, त्याच्यामध्ये 2 गोष्टी कव्हर केल्यात. एक म्हणजे काय, जी काही आपला म्हणजे PICT असेल, VIT असेल, अशा टॉप कॉलेजेसमध्ये कमी पर्सेंटेजवरती खरंच ॲडमिशन मिळतं का किंवा कमी स्कोरवरती ॲडमिशन होतं का? आणि दुसरं आहे ते म्हणजे काय, हे ॲडमिशन होण्यासाठी जो मॅनेजमेंट कोटा असतो, म्हणजे आपण काही वर्षापूर्वी जसं ऐकत होतो, की इतक्या डोनेशन्सवरून आपल्याला ॲडमिशन मिळालं, टॉप कॉलेज भेटलं. म्हणजे डोनेशन्स किंवा मॅनेजमेंट कोट्याची रिॲलिटी आहे ना, ती मी तुम्हाला सांगणार आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो काळजीपूर्वक बघा आणि विशेष करून हा जो व्हिडिओ आहे ना, तो आपल्या पालकांपर्यंत शेअर करा. का सांगतोय? एकतर या ॲडमिशन प्रोसेसमध्ये फक्त मुलं नाही तर पालकांनीसुद्धा जागरूक असणं गरजेचं आहे. कुठल्याही स्टेपला कुणावरही विश्वास, ब्लाइंडली डोळे झाकून विश्वास कुणावरही ठेवायचं नाही. व्यवस्थित चौकशी करूनच पुढे पाऊल टाकायचे. ठीक आहे. तर मी सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो आहे मॅनेजमेंट कोटा आणि जे टॉप कॉलेजेस आहेत तिथं खरंच लो पर्सेंटाईलवरती ॲडमिशन होतं का यावरती बनवतोय. तर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुप दिला आहे त्यालासुद्धा जॉईन व्हा. कारण का इथून पुढे म्हणजे पूर्ण तुमची ॲडमिशन प्रोसेस, 4ही कॅप राऊंड, तुमचे स्पॉट, इन्स्टिट्यूट लेवल सेट याचे सगळे व्हिडिओज ना याच चॅनलवरती येणार आहेत. त्यामुळे मिस करू नका. ठीक आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो एंडिंगपर्यंत मात्र नक्की बघा. कारण का वेगवेगळ्या स्टोरीज किंवा जे काही माझ्या काउन्सिलिंग दरम्यानचे जे अनुभव आलेत ना, ते सगळे मी या मॅनेजमेंट कोटामध्ये क्लिअर केले आहेत. ठीक आहे. आता पहिली गोष्ट समजून घ्या, की ज्यावेळी आपण म्हणतो की या इंजिनिअरिंगमध्ये इतके डोनेशन्स भरून ॲडमिशन मिळाले आहे, मग मॅनेजमेंटच्या कोटाच्या सीट्सला वेगळं नाव काय? आपली जी ॲडमिशनची प्रोसेस असते CET एक्झामनंतर, ती असते कॅप ॲडमिशन प्रोसेस. मग या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्या मॅनेजमेंटच्या कोटाच्या सीट्स असतात त्यांना आम्ही म्हणतो इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. ठीक आहे. म्हणजे CET सेलनेच सांगितलं की ILS सीट बोलतात त्याला. ठीक आहे. आता हे इन्स्टिट्यूट लेवल सीट्स ज्या असतात ना, आता हे इन्स्टिट्यूट लेवल सीट्स ज्या असतात ना, त्याच आहेत मॅनेजमेंट कोटाच्या सीट. आता याचा इंटेक किती आहे? प्रत्येक कॉलेजेस म्हणजे जी कॉलेजेस आपल्या CETच्या कॅप ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी होतात ती कॉलेजेस 15% सीट्स आपल्या इंटेक कॅपॅसिटीच्या प्रत्येक ब्रँचेसच्या 15% सीट्स या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स किंवा मॅनेजमेंट कोटावरून डिक्लेअर करतात. ठीक आहे. आता कोणती कॉलेजेस? जी गव्हर्नमेंट कॉलेजेस असेल, COEP आहे, VGT आहे, गव्हर्नमेंट कराड असेल, गव्हर्नमेंट संभाजीनगर असेल, ही जी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत ही मात्र मॅनेजमेंट कोटा थ्रू किंवा इन्स्टिट्यूट लेवल सीट्स थ्रू ॲडमिशन घेत नाहीत. जी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ना, तीच फक्त या मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स आहेत. किती आहेत या? 15% आहेत. आता उदाहरण सांगतो, ज्या कॉलेजमधून मी शिकलो आहे ते PICT कॉलेजमध्ये जर बघाल तर PICT कॉलेजच्या कम्प्युटर इंजिनिअरिंग ही ब्रँच आहे. त्याचा टोटल इंटेक 240 स्टुडंट्स आहे. या 240 पैकी 36 सीट्स ज्या असतात ना, त्या ILS सीट्स म्हणून डिक्लेअर होतात. इथून पुढे लक्षात ठेवा, ज्यावेळी मी म्हणतो ILS सीट्स त्यावेळी त्या मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स आहेत. ठीक आहे. म्हणजे 36 सीट्स आहेत ना, त्या ILSच्या सीट्स आहेत. ENTC ब्रँचसुद्धा 240चा इंटेक आहे. सो ILSच्या सीट किती झाल्या? 36च्या झाल्या. IT ब्रँचमध्ये 27 सीट्स झाल्यात आणि AIDS आणि ECE ब्रँचमध्ये प्रत्येकी 9 सीट्स आहेत. त्या ILS सीट्स आहेत. मग आता इतक्या सीट्स आहेत या PICT कॉलेज मॅनेजमेंट कोटा थ्रू भरणार आहे. ठीक आहे. ही पहिली डाऊट. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तर लास्ट इयरच्या पूर्वी म्हणजे गेल्या वर्षीच्या पूर्वी MHT CET 2025च्या काउन्सिलिंगच्या आधी एक सिच्युएशन काय होती, तर कॉलेजेसला ना फ्रीडम होतं की या सीट्स ते कशाही भरू शकत होत्या. युज्युअली काय करायचं, टॉप कॉलेजेस जी होतात ते सगळ्या या सीट्सना मेरिट बेसिसवरच वगैरे भरायचे. मात्र जी लोअर कॉलेजेस वगैरे होती ना, ती काय करायची, या ILSच्या सीट्स आहेत ना 15%च्या, ती परस्पर डोनेशन्सनी विकून टाकायची. म्हणजे त्यांचा जो काही डोनेशनचा त्यांच्या मॅनेजमेंटनं ठरवलेला रेट असेल, म्हणजे काही कॉलेजेस तर
पुण्यातल्या कम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रँचला 10 लाख 15 लाख इतके चार्ज करायचे आणि त्या सीट्सना परस्पर विकून टाकायचे. मात्र लास्ट इयर एक सिच्युएशन झाली होती. लास्ट इयरच्या आधीच्या वर्षी पुण्यातल्या एका टॉप कॉलेजेसने या ILSच्या सीट्सना अशाच परस्पर विकून टाकल्या होत्या. जेव्हा पालकांनी CET सेलकडे कंप्लेंट केली त्यावेळी त्या कॉलेजवरती परत त्यांच्या प्रत्येक सीट एक्झामिन करण्यात आल्या आणि त्यावेळी समजलं की या कॉलेजेसने काहीतरी गैर केला आहे आणि त्यानंतर गेल्या वर्षीपासून CET सेलने या ILS सीट्स भरण्याचे रूल्सच चेंज करून टाकले. ठीक आहे. आता हे रूल्स काय चेंज करून टाकले, एकतर लास्ट इयरपासून CET सेलने क्लिअरली सांगितलं की ILSच्या सीट्स या प्रत्येक कॉलेजने मेरिट बेसिसवरच भरायचं. ते मेरिट बेसिसवर भरण्याआधी प्रत्येक कॉलेजने आपल्या कॉलेजच्या वेबसाईटवरती किंवा न्यूजपेपरवरती ॲडमिशन किंवा ॲडव्हर्टाइजमेंट द्यायचे की आमच्या इथे इतक्या इतक्या सीट्स आहेत म्हणून. ठीक आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही विद्यार्थ्यांकडून कितीही डोनेशन चार्ज करू शकणार नाही. तुम्ही तुमच्या फीच्या 1 टाईम किंवा 3 टाईम इतकं डोनेशन तुम्ही चार्ज करू शकता. ठीक आहे. आता याच्यात पण काय झालं, गेल्या वर्षी जी बऱ्यापैकी सगळी टॉप कॉलेजेस होती ना त्यांनी व्यवस्थित आपल्या मेरिट बेसिसवरच या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स भरल्या. मात्र काही कॉलेजेस अशी होती की यांनी याच्यामध्ये सुद्धा घोटाळा केलेला आहे. ठीक आहे. आता हे कोणते आहेत हे सगळं वगैरे राहू द्यात, परंतु मोस्ट ऑफ दी कॉलेजेस आहेत ना यांनी व्यवस्थित या सीट्स भरल्या होत्या. नंतर मात्र काही कॉलेजेसने ILSच्या सीट्समध्ये पण सुद्धा थोडेफार घोटाळे केले होते. कारण का हे काय करत होते, फॉर्मच कळू द्यायचे नाहीत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचे नाहीत, एकदम शेवटच्या मोमेंटला फॉर्म पाठवायचे, माहिती विचारायला गेलं तर काहीच सांगायचं नाही, अशा या गोष्टी झाल्या होत्या. ठीक आहे. सिच्युएशन तुम्हाला समजली. आता लक्षात ठेवा की मॅनेजमेंट कोटाचं फी स्ट्रक्चर काय आहे. उदाहरणार्थ सांगतो, CET सेलने काय सांगितलं की 1 टाईम टू 3 टाईम तुम्ही चार्ज करा. आता मी आमच्या PICT कॉलेजचं उदाहरण घेतो. PICT कॉलेज काय करतं, तर या इन्स्टिट्यूट लेवल सीटसाठी 2,12,000 इतकी फी तुम्हाला चार्ज करतं. ठीक आहे. जर तुम्ही VIT कॉलेज जर बघाल त्यांची फी किती आहे, तर त्यांनी 3 टाईम्स घेतात आणि ते 6 लाखाच्या अराउंड आहे आणि प्रत्येक ब्रँचेसला फी वेगळी आहे. हे 6 लाख आहे ना कम्प्युटर इंजिनिअरिंगचे आहे. त्यामुळे लक्षात ठेवा की प्रत्येक कॉलेजला ह्या इन्स्टिट्यूट लेवलची फी जी आहे ती व्हॅरी होते. हे डोनेशन नाही आहे, ही एक एक्स्ट्रा फी CET सेलने चार्ज करायला सांगितले. ठीक आहे. त्यामुळे इन्स्टिट्यूट लेवल सीट्स तुम्हाला कोणी म्हणत असेल की आम्ही तुम्हाला एक्स्ट्रा इतक्या डोनेशन्सवरती देतो आहे, या कॉलेजेसच्या वेबसाईटवरती कम्प्लिटली सांगितलं आहे की आमच्या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स सगळ्या मेरिट बेसिसवरच भरतात, कुठल्याही एजंटमार्फत आम्ही त्या भरत नाही. त्यामुळे कुठेही तुम्ही फसू नका. त्यामुळे व्हिडिओचा जो पहिला टॉपिक होता की या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स कमी स्कोरवरती मिळतात का. ठीक आहे. लक्षात ठेवा, जरी जेवढी टॉप कॉलेजेस आहेत, PICT असेल, VIT असेल, ठीक आहे, PCCOE असेल, ही पुण्यातली कॉलेजेस सांगतो, त्यानंतर DY पाटीलचे कॅम्पसेस असेल, मुंबईमधले तर DJ सांगवी असेल, ठीक आहे, त्यानंतर थाडोमल असेल, त्यानंतर विवेकानंद असेल, ही कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत. ठीक आहे. मग कमी स्कोरवरती मिळतात का, या इन्स्टिट्यूट लेवल सीट्सवरती सुद्धा भरपूर पेरेंट्स अप्लाय करतात, म्हणजे भरपूर स्टुडंट्स अप्लाय करतात आणि इथं पण मेरिट लागतं. तर PICTचं जर बघाल, कम्प्युटर इंजिनिअरिंगचं ब्रँचचा इन्स्टिट्यूट लेवलचा कट ऑफ पण ना 99 पॉईंट समथिंग आहे. ठीक आहे. त्यामुळे तो कमी येतच नाही. आपण म्हणतो की कमी स्कोरवरती येतं, असं नाही आहे. VITला होऊ शकतं कारण का तिथं इंटेक जास्त आहे आणि काय होतं, फी पण जास्त आहे. त्यामुळे पालक ऑब्वियसली विचार करतात की इतकी फी आहे, मग जरा थोडाफार विचार करावा लागतो. ठीक आहे. त्यामुळे आय होप तुम्हाला समजलं असेल की इन्स्टिट्यूट लेवल सीट्स जरी असल्या किंवा स्पॉटच्या सीट्स जरी असल्या तरीसुद्धा फी टॉप कॉलेजेसमध्ये कट ऑफ इतके पण कमी येते. थोडाफार फरक येतो परंतु कमी येत नाहीत. स्पॉटमध्ये मात्र ते कट ऑफ कमी होऊ शकतात. कारण का कसं असतं, समजा एका स्पेसिफिक कॅटेगरीची सीट व्हॅकंट असेल आणि एकच मुलगा त्या कॅटेगरीचा प्रेझेंट आहे, मग भले त्याचं पर्सेंटेज किती असलं त्यामुळे त्याला ती सीट मिळणारच आहे. त्यामुळे कमी पर्सेंटेज स्पॉटला पॉसिबल आहे, इन्स्टिट्यूट लेवलला थोडंफार जरा इम्पॉसिबल आहे. ठीक आहे. आता महत्त्वाची म्हणजे प्रोसेस काय की या इन्स्टिट्यूट लेवलला अप्लाय कसं करायचं, 2 वे आहेत. पहिला मार्ग आहे की CET सेलच्या वेबसाईटवरती सुद्धा तुम्ही त्यांची फॉर्म भरू शकता. म्हणजे CET सेल काय करतं, त्यांच्या वेबसाईटवरती सुद्धा आपल्याला ते भरता येतं. आणि दुसरं असतं, कॉलेजच्या वेबसाईटवरती ती स्पेसिफिकली फॉर्म्स आपले रिलीज करतात, तिथून भरावे लागतात. मोस्टली कॉलेजच्या वेबसाईटवरतीच भरा, कारण का CET सेलच्या साईटवरती जरी भरलं ना तरी ते परत म्हणतात ना की कॉलेजच्या वेबसाईटवरती भरायला हवं होतं वगैरे, तिथे ते भरूनच घेतात. ठीक आहे. आता हे फॉर्म भरपूर मुलांपर्यंत पोहोचू देत नाहीत. मग आम्ही आमच्या काउन्सिलिंगमध्ये प्रत्येक कॉलेजच्या वेबसाईटवरती व्हिजिट केलेलं असतं की कुठेही काही जरी फॉर्म्स रिलीज झालेलं लगेच आम्ही सगळ्या मुलांना सांगतो की इतका कट ऑफ आहे, या पर्सेंटेजच्या मुलांनी हे फॉर्म भरा, कारण का हे खूप गरजेचं आहे. हे फॉर्म्स कॉलेजेस कळूच देत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय असतं की जेवढे फॉर्म कॉलेजला रिसीव्ह झालेत त्या मुलांची कॉलेज काय करतं की मेरिट लिस्ट बनवतं. पहिल्या रँकला, तिसऱ्या रँकला, चौथ्या रँकला अशी सगळी मेरिट लिस्ट बनवते आणि त्यानुसार त्यांचं सीटचं अलॉटमेंट करतं. ठीक आहे. आता समजा आपल्याला सीट मिळाली, आपल्याला हवी असेल तर आपण त्या कॉलेजमध्ये जाऊन ती फी तितकी भरायची
भरायची आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं. जर नको असेल तर आपण ती इग्नोर करू शकतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे काय, की या इन्स्टिट्यूट लेवल सीट्सला कुठलीही स्कॉलरशिप अवेलेबल होत नाही. जी कॉलेजने ठरवलेली फी आहे तीच तुम्हाला भरावी लागणार. ठीक आहे. तुम्हाला स्पॉट ॲडमिशनला ती फी वगैरे कन्सेशन मिळतं, परंतु स्कॉलरशिपला कुठलीही इन्स्टिट्यूट लेवल सीट्समध्ये भेटत नाही. ठीक आहे. दुसरं गोष्ट म्हणजे काय, कधी अप्लाय करायचं, त्यानंतर कसं अप्लाय करायचं आणि कुणाला अप्रोच करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे फॉर्म्स आहेत हे कॉलेजच्या वेबसाईटवरती रिलीज होतं, त्यावेळीच तुम्ही अप्रोच करा. उगाचच जर तुम्हाला मॅनेजमेंट कोटाची वगैरे ॲडमिशन हवी असेल, जर तुम्हाला वाटतं की नाही मला ती यातून असेल, तर कॉलेजच्या ॲडमिशन डिपार्टमेंटमध्ये जाऊन चौकशी करा. कुठल्याही थर्ड पार्टी काउन्सिलरवरती वगैरे विश्वास ठेवू नका. कारण का मी बहुतांश बघितलं, आता गेली 5 वर्ष या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कित्येक काउन्सिलर्स असे आहेत की कारण का त्यांना कॉलेजेसकडून कमिशन मिळतं आणि तुमच्याकडून एक्स्ट्रा डोनेशन चार्ज करून ते कॉलेजेसला पे करतात. या भरपूर फसवणूक वगैरे झालेलं आहे या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. कारण का आपल्याला काय वाटतं ॲज अ पेरेंट म्हणून की माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं आणि यासाठी आपण कितीही पैसे द्यायला खर्च करत असतो. ठीक आहे. एक सोपं साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. गेल्या 2 वर्षापूर्वीची गोष्ट, एक स्टुडंट होती, 91% होते त्या आमच्याच काउन्सिलिंगला होती आणि 91% ना तिला बऱ्यापैकी ओपन कॅटेगरीचे असल्यामुळे ना एकतर टियर 3च्या समथिंग काहीतरी कॉलेज तिला भेटत होतं. ठीक आहे. आणि त्याच्या पालकांची परिस्थिती होती, ते म्हणत होते की सर आम्ही डोनेशन भरायला सुद्धा तयार आहोत. कॉलेजचं डोनेशन पुण्यातलं एक टियर 2चं बऱ्यापैकी कॉलेज आहे, त्याचं नाव मी सांगत नाही, 8 लाख रुपये त्यांनी सांगितलं की जे डोनेशन आहे ना ते लागेल आणि दर वर्षाला कॉलेजची टोटल फी, त्यांची फी काहीतरी 1.4 लाख होती. मग 4 वर्षाचं जर बघाल तर त्याची फी नाही म्हटली तरी 5 ते 6 लाख रुपये इतकी होती. ठीक आहे. जे आहे 8 लाख रुपये डोनेशन, ती 6 लाख रुपये कंप्लीट फी, त्या मुलीचा तिथं राहण्याचा हॉस्टेलचा खर्च म्हणजे प्रत्येकी 4 एक धरू शकता. तर टोटल 18 ते 19 लाख रुपये फक्त त्या इंजिनिअरिंग होतात. ठीक आहे. मग मी त्यांना हेच सांगितलं की तुम्ही 18 ते 19 लाख रुपये जर फक्त इंजिनिअरिंगच्या डिग्रीवरती खर्च करताय, तेच जर तुम्ही जर बघाल तर त्या वर्षीपासून काय झालं होतं, एकतर त्या मुलांसाठी पूर्ण गव्हर्नमेंटची फी त्यांची माफ करून टाकली होती. जर इन्कम लिमिटेड असेल ना तर माफ करून टाकली होती. मग इतक्या कमीत तुम्ही फक्त एका स्टेपनं चांगलं कॉलेज मिळतं आहे, यासाठी इतका पैसा खर्च करणं खरंच वर्थ इट आहे का, ते खूप मॅटर करतं. ठीक आहे. या गोष्टी सगळ्या काउन्सिलिंगमध्ये आहेत ना, मी इन डिटेल तुम्हाला सांगते. तुर्तास तरी तुम्हाला मॅनेजमेंट कोटाबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती तरी मिळाली. याच्याबद्दल ना अजून मी इन डिटेल आता जशी काउन्सिलिंग प्रोसेस स्टार्ट होईल ना मी सगळं सांगायचं. आणखीन एक डाऊट ना, आमची काउन्सिलिंगची बॅच वगैरे कधी स्टार्ट होणार आहे त्याबद्दल सांगतो. एक तर आमची काउन्सिलिंगची जी बॅच आहे ना, अराउंड तुमचा सेकंड अटेम्प्ट जसा होईल ना त्यानंतर आमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल. लिमिटेड रजिस्ट्रेशन्स असतात, म्हणजे मोजकीच मुलं आम्ही वगैरे रजिस्ट्रेशन घेतो जेणेकरून क्वालिटी कंटेंट तुम्हाला मिळावं. ठीक आहे. आणि काउन्सिलिंगमध्ये आम्ही काय काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. एक म्हणजे तुम्हाला कॉल सपोर्ट मिळतो, जे खूप गरजेचं आहे. कुठल्याही स्टेपला काही डाऊट असेल डायरेक्टली मी तुमच्याशी कनेक्टेड असतो. ठीक आहे. आणि तुमचं ॲडमिशन होईपर्यंत हा कॉल सपोर्ट असतो. दुसरं असतो तुमची कॉलेजची लिस्ट तुम्हाला बनवून मिळते, तुमचे पर्सेंटाईल मार्क्स यानुसार. तिसरं असतं ते म्हणजे काय, स्टेप बाय स्टेप लाईव्ह सेशन्समध्ये तुम्हाला सगळं सांगितलं जातं की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, ऑप्शन फॉर्म फिलिंग कसं करायचं आहे, कॉलेज ब्रँचेसबद्दल माहिती दिली जाते, फ्रीज बेटरमेंट काय निवडायचं आहे, फायनल ॲडमिशन कसं करायचं, हॉस्टेलच्या इन्फॉर्मेशन याच्याबद्दल सगळी माहिती दिली जाते. आणि शेवटी जे स्पॉट ॲडमिशन आणि या इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतात याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला इन डिटेलमध्ये सगळं सांगितलं जातं, जेणेकरून तुम्हाला कुठेही ॲडमिशन प्रोसेसमध्ये ना आमच्या काउन्सिलिंग बॅचमध्ये तुम्हाला काही डाऊट्स वगैरे येणार नाहीत. ठीक आहे. त्यामुळे डिसिजन घेताना ना तुम्ही ती काळजी करू नका. आता ही लवकरच ना बॅच वगैरे जसे तुमचा सेकंड अटेम्प्ट संपेल ना त्यावेळी स्टार्ट होईल. कमीत कमी प्राईसमध्ये, अशा बाकीच्या प्रोफेशनल काउन्सिलरसारखे मोठमोठे चार्जेस तुमच्याकडून काही घेणार नाही. कमीत कमी बऱ्यापैकी एक अफोर्डेबल प्राईसमध्ये प्रत्येकाला काउन्सिलिंग मिळावी यासाठी चांगली बॅच एक आम्ही लॉन्च नक्की करेल. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.